ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी, जगातल्या सर्वोत्तम शहरांमध्ये गणलं जाणारं शहर. पण गेल्या 5 दिवसात या शहरामध्ये पावसापेक्षा जास्त चर्चा झाली ती अपघातांची. कुठे झाडं कोसळली, कुठे उघड्या मॅनहोलनं मुंबईकरांचा जीव घेतला, तर कुठे इमारत कोसळली, कुठे फांद्या पडल्या. आणि प्रत्येक दुर्घटनेनंतर तेच शब्द, तीच आश्वासनं, चौकशी करू, कारवाई करू, मुंबईकरांची सुरक्षा महत्त्वाची. पण खरंच मुंबईकरांच्या जीवाची किंमत या मुरदाड प्रशासनाला आहे का, हा प्रश्न आज विचारावा असं वाटतो. की एखादी दुर्घटना घडण्याची आणि त्यात एखाद्या मुंबईकराचा जीव जाण्याची पालिका प्रशासन वाट बघतंय का, हा महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं चर्चेला जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याच संदर्भात अधिक चर्चेसाठी आपल्यासोबत भाजपचे गटनेता गणेश खणकर जोडले गेलेले आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ता अखिल चित्रे आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये पुढे कंटिन्यू आहेत. अखिलजी, मान्सून पूर्व तयारीचे बीएमसीचे दावे फोल ठरले का? मुंबईकरांचा जीव नेमका कुणाच्या भरवशावरती आहे? म्हणजे तुमची सत्ता असू दे, आता भाजपची सत्ता असू दे, मात्र सातत्यानं मुंबईकरांनी आपले प्राण का गमवावे? राम भरोसे आहेत. मुंबईकरांचे जीव सध्या राम भरोसे आहेत. त्याचं कारण असं आहे की आपण ज्या प्रकारे, जर आपण पाहिलं असेल की ज्या प्रकारे महापौर आपल्या फिरतायत मुंबईमध्ये आणि ते दरवेळी जे काय एक दिवस काहीतरी सांगतात, आश्वासन देतात, दुसऱ्या दिवशी नेमकं तसंच घडतं. अपघात तोच प्रकारे घडतो परत. आता आपण वृक्षांचं जर पाहिलं तर वृक्ष का हे पडतायत, कधी नव्हे ते इतके वृक्ष हे पडतायत रस्त्यालगतचे. त्याचं कारण आहे 17,000 करोडचा जो कॉन्क्रिटीकरणचा भ्रष्टाचार जो मुंबईच्या रस्त्यांमध्ये झालेला आहे. खरं तर 1 बाय 1 मीटरची जागा त्या वृक्षांना आपण काय बोलतात डिमार्केशन करून त्याच्यासाठी ठेवली पाहिजे, पण ती ठेवली गेली नाही. आपल्या कॅमेऱ्यात पण ते कैद झाले, विविध न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यात ते कैद झाले की जी झाडं पडतायत कोसळून, त्या झाडाच्या बुंद्यापर्यंत, त्याच्या मुळापर्यंत तुम्हाला सिमेंट आढळतंय. मग हे प्रशासन झोपलं होतं का? जे मिंधे हे रेटून हा प्रकल्प राबवण्यासाठी दिवस रात्र एक करत होते आणि जे ऍडमिनिस्ट्रेशन हे सरकारचंच होतं, सरकारमध्ये भारतीय जनता पक्षच होतं, ऍडमिनिस्ट्रेशन काय आमचं नव्हतं. मग या ऍडमिनिस्ट्रेशनकडनं ह्यांनी नीट त्याची पाहणी, त्याची देखरेख देखील केली नाही. आणि त्याचे दुसरं जे काय वृक्ष पडायचं कारण आहे की रस्त्यालगत जे काय कन्स्ट्रक्शनचे साईट चालू आहेत, त्याचं एक उदाहरण तुम्हाला भांडुपला आलं असेल. जे कन्स्ट्रक्शनचे साईट चालू आहेत ते बिल्डिंग प्रपोजल आणि बिल्डिंग डिपार्टमेंटच्या मार्फत बिनधास्त चालू आहे. कशाहीपणे ते खणतायत रस्ते आणि त्याच्यावर कोणाचंही लक्ष नाहीये. आता या चर्चेत खणकर जे आहे त्याच्यावर खुलासा करतील. खणकरजींनी मॅनहोलच्या विषयावरती, फक्त एकच बोलतो, मॅनहोलच्या विषयावरती न्यूज चॅनलच्या माध्यमातून खणकरजींनी समोर येऊन काय सांगितलं होतं, मी त्यांची बाईट ऐकली आहे नीट, की अशा प्रकारचं परत घडणार नाही ते बोलले. आणि नेमकं दुसऱ्या आठवड्यात माणसाला जीव गमवायला लागलो. आणि जो माणूस ते जेव्हा महापौर फिरत होत्या हे पाणी करत, एक बिचारा तो मुकादम त्या खड्ड्यात पडला त्या मॅनहोलमध्ये आणि त्याचा जीव वाचलं, तर तेव्हा महापौर मॅडमनी त्याची कोणत्याही त्यातलं धडाच घेतला नाही. आणि आनंद घ्या. काय नेमकं शिकवलं गणेश खणकरजी? अपघात हा नैसर्गिक की प्रशासकीय निष्काळजीपणाचा परिणाम आहे? मुंबईमध्ये पाऊस संकट नाही, व्यवस्थेचं अपयश संकट आहे का, हा प्रश्न खरोखर संतप्त मुंबईकरही विचारतात. गणेशजी, मुंबईमध्ये आता किती पाऊस पडतोय आपण सगळं बघतोय. हो, 2-3 मी ऐकले. यामध्ये मॅनहोलचा जो विषय आला, तर मॅनहोलच्या विषयाच्या बाबतीत काय कारवाई केली किंवा काय झालं हे तुम्हाला माहिती आहे. झाड पडल्यानंतर काय कारवाई झाली ती तुम्हाला माहिती आहे. एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, मुंबई महापालिकेमध्ये काही महापौर किंवा मी सभागृह नेता किंवा मी सत्ताधारी झालो म्हणून इथला अजेंडा आम्ही ठरवत नसतो, ते इथे प्रशासन काम करत असतं. दुसरी बाब, प्रशासनाला कुठे पाठीशी घालण्याचा अजिबात काही आमचा प्रयत्नही नाही आणि प्रशासनाच्या वतीने मी इथे काही बसलेलो नाही. ही गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. मॅनहोलचा विषय खरं आहे, सभागृहामध्ये चर्चा करत असताना डॉक्टर अमरापूरकर यांच्या घटनेचा मी उल्लेख करून त्या दिवशी सर्वात शेवटी सभागृह नेता बोलतो म्हणून मला ती संधी मिळाली आणि मी त्या दिवशी सांगितलं की मुंबईत यापुढे ही घटना घडता कामा नये, प्रशासनाने याची काळजी घेतली पाहिजे. जी घटना घडली कुर्ल्याला, तर मुळात 3 मॅनहोलवरती जाळ्या बसवण्याचं शिल्लक होतं आणि हे काम ज्या कंत्राटदाराला दिलं होतं त्याला त्या दुय्यम अभियंत्याने काम करायला कधी परवानगी दिली याची आता जेव्हा चौकशी पूर्ण होईल तेव्हा कळेल.
मुळात रेड अलर्ट असताना या पद्धतीचं काम करणं हे अपेक्षितच नाही. हम्म. ज्या वेळेला मुंबईत रेड अलर्ट दिला जातो त्यावेळेला अशा पद्धतीने कुठलंही मॅनहोल ओपन करणं याची ऑर्डर कोणी दिली आणि त्या कंत्राटदाराने त्याचं काम कसं सुरू केलं, मुळात याची चौकशी ती आहे, ती येईल. कारण आम्ही काही अधिकाऱ्यांना निलंबित गणेशजी, देखील पण जीव केलेलं. गेला ना तिथं सर्वसामान्य मुंबईकरांचा. मी परत एकदा स्पष्ट करतो, हम्म. मी प्रशासनाच्या समर्थनासाठी इथं बसलेलो नाही. नक्की. नीट लक्षात घ्या. आणि मी जर सभागृह नेता म्हणून बोललेलो असेल हम्म. की या मुंबई शहरामध्ये अशी एकही घटना घडता कामा नये, प्रशासनाने त्याचं लक्ष द्यावं. हम्म. यापूर्वी देखील मुंबईत काही घटना घडल्या होत्या. बर. आपण किती अधिकाऱ्यांना निलंबित केलं होतं, आपण चौकशीचा फार्स लावला होता. आम्ही त्या घटनेची चौकशी करू, त्याची पूर्ण माहिती अहवाल सादर करू. हम्म. आम्ही अहवाल वगैरे काही नाही, आम्ही सरळ अधिकाऱ्यांना निलंबित केलं. या बाबतीतली घटना स्पष्ट झाल्यानंतर याची चौकशी अहवाल येईल आणि त्यानंतर आणखीन काय कारवाई करायची ते देखील स्पष्ट होईल. हम्म. त्यामुळे मॅनहोलच्या बाबतीत 3 जाळ्या असं आहे की संपूर्ण मुंबई शहरामध्ये मॅनहोलवरती जाळ्या बसवण्याचं काम सुरू आहे. लाखभर मॅनहोल आहेत, त्यातले बरं. काही शिल्लक राहिलेले असतील तर मी काही नाही म्हणणार नाही, कारण सगळीकडे हे काम पूर्ण झालंय का, तर साधारणतः 95% मॅनहोलवर जाळ्या बसवण्याचं काम झालेलं आहे. बर. दुसरी बाब, ज्या दिवशी महापौर सायनला गेल्या होत्या त्या दिवशी जो घटना घडली तर ते मॅनहोल नव्हतं, त्याला चेंबर म्हणतात. मॅनहोल 2-2.5 फुटाचं नसतं. तो कर्मचारी पडला, त्याची पूर्ण चौकशी जी मला माहिती आहे की महापौर उभ्या होत्या त्यामुळे त्याने ते त्या ठिकाणी बॅरिकेड लावलेलं होतं. ते बॅरिकेड बाजूला करून तो महापौरांच्या दिशेने येत होता. आता तो बरं. काय येत होता ते त्यालाच माहिती. आणि मॅनहोल काही 2-2.5 फुटाचं नसतं, त्याला चेंबर म्हणतात किंवा सांस्कृतिक भाषेत त्याला सनपीट म्हटलं जातं. रस्त्यावरचं पाणी त्या सनपीट मधनं ड्रेन मध्ये जावं अशी ती व्यवस्था असते. गणेशजी, नक्की लक्षात आलं ना. अखिलजी, मला एक सांगा, दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाला जबाबदार कोण ठरवणार? म्हणजे प्रत्येक मान्सून नंतर त्यात चुका, आता बदलाची वेळ आलेली आहे का, हा मुंबईकरांचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर कुणी देत नाही ना, सत्ताधारी ना विरोधक. मात्र मुंबईकरांचे प्राण जातात याविषयी कोणाला खंत नाही. हे बघा, आता कोणाला तुम्ही प्रश्न विचारणार? सत्ताधारी म्हणून इथे कणकर साहेब बसलेले आहेत, त्यांनी आता त्यांना उत्तर देतानाच मी इंटरप्ट केलं नाही, कारण मला करायचं नव्हतं त्यांना, कारण हा खूप सिरियस विषय आहे. त्यांनी झटकली ना सगळी जबाबदारी स्वतःवरनं. त्यांनी काय सांगितलं की इकडे प्रशासनाची जबाबदारी घ्यायला बसलेलो नाहीये, पण प्रत्येक गोष्टीत मुंबईत जे काय घडतं त्याचं क्रेडिट घ्यायला नक्की बसतात हे पुढे पुढे धावत भाजपवाले. आता हे तुम्ही जर पाहिलं असेल, उपमहापौर आणि महापौर कशा प्रकारे श्रेयवादासाठी पाहणी करायला की म्हणे काय ते साफ नाही झाल्यात, सगळ्या नद्या साफ नाही झाल्यात, सगळे नाले साफ नाही झाले, त्याच्यासाठी मला बरोबर नेलं नाही, अमकं केलं नाही, तमकं केलं नाही. आणि आज दोघे एकाच सुरात महापौर आणि उपमहापौर काय म्हणतात तर मागणी करतात आयुक्तांनी राजीनामा द्यावा म्हणून. आणि आयुक्तांनी राजीनामा द्यावा नाही हो, पहिलं सभागृह नेता म्हणून ह्यांनी राजीनामा द्यावा, त्याच्यानंतर ते उपमहापौर आणि महापौर दोघांनी राजीनामा द्यावा. जर तुम्हाला मुंबई महानगरपालिका जर तुम्हाला हाताळायला जमत नाही आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला कनिष्ठ अधिकाऱ्यांवरच टाकायची आहे, प्रत्येक गोष्टीसाठी तेच जबाबदार आहेत. आता कणकर साहेब इकडे म्हणाले काय की काम चालू आहे, कसलं ते मॅनहोलचं काय ते टाकायचं, कव्हर जाळ्या लावल्या जातात. अहो पण महापौर मॅडमचं स्टेटमेंट काढून दाखवा आता इकडे. त्या बोलल्या की ऑलरेडी टाकून झालंय. मला कळतच नाही, ह्यांच्यामध्ये एक वाक्यताच नाहीये. सभागृह नेता एक काहीतरी म्हणतो, उपमहापौर काहीतरी दुसरंच म्हणतो आणि महापौर तर काहीतरी तिसरंच म्हणतात. आता महापौरांचं काम एकतर त्या दिवशी बोलल्या की आनंद लुटा. काही लोक आता दरवर्षीप्रमाणे मरीन लाईन आणि या सगळ्या अमक्या ठिकाणी सगळे फॅमिलीला घेऊन जातात. आता तिकडे या पोचल्या पोलिसांचं काम करायला. महापौरांना अजून कळलंच नाही की त्यांचं काम काय आहे. अहो तुमचं काम मुंबईमध्ये मुंबईच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशननी कशी हाताळायची, ते कसे सुसज्जपणे चाललं पाहिजे, त्याच्यामुळे मुंबईकरांचा जीव गेला नाही पाहिजे, हे सगळं तुम्ही करणं अपेक्षित आहे. मुंबईकरांना कशा सुखसुविधा मिळतील हे सगळं तुम्ही पाहणं काम आहे का तुमचं पोलिसिंग करणं काम आहे? अजून मुंबई महापौरांना त्यांचं कामच कळलं नाही रीलबाजी केल्याशिवाय. बरोबर आहे. मात्र सर्वसामान्य मुंबईकरांचे प्राण खरोखर इतके स्वस्त आहे का? गणेशजी, मला सांगा, दरवर्षी नाले सफाई, झाडांची छाटणी आणि धोकादायक ठिकाणांची पाहणी झाल्याचे दावे होतात, मग तरी देखील दुर्घटना का थांबत नाहीत? चित्रेजींनी खूप चांगलं, म्हणजे आपण लाईव्ह बसलेलो ती शाखेमध्ये वाचन देतोय, थोडस मलाही कळलं नाही, पण एक गोष्ट चांगली आहे, त्यांनी आमचे राजीनामे मागणं वगैरे ते बरोबर आहे. कारण आता पुढची अनेक वर्ष विरोधकात बसण्याची तयारी असल्यावर ही अशीच भाषा असते. बर.
मुळात असं आहे त्याची की प्रॅक्टिस आहे या ना माझ्यावर. मुंबई शहरामध्ये किती झाडं पडली, तर आज मी संध्याकाळपर्यंत आकडा घेतला तर 550च्या वर या 3 दिवसामध्ये झाडं पडलेली आहेत. बरोबर आहे. मुंबई महापालिकेच्या रस्त्यांवरती झाडं पडली, मी मान्य करतो. मग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात का झाडं पडली? तिथे काय कॉन्क्रिटायझेशन झालेलं होतं का? आरे कॉलनीमध्ये झाडं पडतायत, त्याचं काही कॉन्क्रिटायझेशन झालेलं होतं का? काही जंगलांमध्ये बघा असं आहे की या वेळेला जी एक गोष्ट लक्षात आली, मी माझ्या वॉर्डामध्ये ज्या झाडाखालून मी 4 वेळा गेलो, मेरी मॅक्युलेट शाळेच्या इथे, तिथे रात्री 10 वाजता त्या झाडाची फांदी कोसळली. मी म्हटलं दिवसभर मी या झाडाखालनं गेलो तर त्याची एक फांदी कोसळली, रात्रीची हवा प्रचंड सुटलेली होती. एक गोष्ट जी आमच्या लक्षात आली ती ही आली की या मुंबई शहराचं वातावरण बदलतंय का? या झाडांच्या संरचनेच्या बाबतीत काही भौतिक बदल होतोय का? आता ह्याचं मॅपिंग करण्याची आता आवश्यकता आहे. बर एकतर MIT किंवा VJTIच्या माध्यमातून या मुंबई शहरामध्ये जे काही भौगोलिक बदल होत आहेत या बाबतीमध्ये आता विचार करण्याची नक्कीच वेळ आहे. मी असं साधारणतः मुंबई शहरामध्ये 1-2 झाडांच्या घटना, म्हणजे मी लहान असताना मुंबईत झाड पडलं ही बातमी व्हायची. आता या मुंबई शहरामध्ये काही घटना घडलेल्या नाहीत का? तर 2017 साली ज्यावेळी डॉक्टर अमरापूरकरांची घटना घडली तर आम्ही काही त्या मानहोलच्या इथे जाऊन ड्रामेबाजी नाही केली. आम्ही तिथे राजीनामा द्या म्हणून आम्ही तिथे बसलो नाही हात हलवत. असं असतं की ज्या वेळेला मुंबई शहरामध्ये एका दिवसामध्ये 230 mm पाऊस काही भागामध्ये पडतो, या 4 दिवसामध्ये एवढा पाऊस पडलाय की जो जवळपास 42% आणि संपूर्ण पावसाळ्यामध्ये जो पाऊस पडतो त्याच्या 40% पाऊस या 4 दिवसामध्ये पडलाय. परंतु तरी देखील या मुंबई शहरामध्ये चेंबूरची घटना घडली, कुर्ल्याची घटना घडली, काल मानपूरमध्ये ती घटना घडली, ती कलेक्टर लँडवरती होती, ती जी काही ज्याला आम्ही मालवणी पॅटर्न म्हणतो उत्तर मुंबईमध्ये, एकावर एक 3-4 मजले इलिगल, जे बँड्राला सुद्धा आपण बघितलं असेल रेल्वे स्टेशनच्या बाहेर जे काही अनधिकृत मामले, ते काही कलेक्टर लँड होती. पण या मुंबई शहरामध्ये कुठेही पाणी भरण्याची घटना जी घडत होती, मी अंधेरी सबवेला त्या दिवशी पाऊस पडला, मी स्वतः तिथे डायरेक्ट पोहोचलो होतो. 18 मीटर खाली आहे. आम्ही स्वतः जवळपास 3 महिने आम्ही जे काही डोक्यात ठेवून काम करतो त्यात अंधेरी सबवे सुद्धा होता. जवळपास 550 कोटी रुपये खर्च करून त्या मोगऱ्या नाल्यावरती सिस्टम बसवण्याचा विचार, पण तो व्यवहार्य आहे की नाही ही तपासलं पाहिजे. नाल्यांची सफाई 4 दिवस आम्ही सतत उन्हामध्ये करत होतो. आम्ही एसी मध्ये बसून काही दुसरं टीका नाही केली. महापौर फिरतायत, उपमहापौर फिरतायत. बघा असं आहे की आपला उद्वेग, त्या दिवशी उपमहापौरांनी आपला उद्वेग केला असेल ना, ते सभागृहात नाही असतात, त्यांनी दिला असेल, पण प्रशासनातलं काही अधिकारी काम नाही करत का? तर काही जण काम करतायत हेही खरं आहे. काही जणांच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे कॉन्ट्रॅक्टरला फेवर, बघा ह्यात असं आहे की गेली 25 वर्ष जे सत्तेमध्ये घडलंय ते काय एका रात्रीत आम्हाला बदलणं शक्य नाही. या मुंबई शहरामध्ये नाले सफाईचं कॉन्ट्रॅक्ट घराला यंदा कॉन्ट्रॅक्टर तयार नव्हते का? माहितीये कारवाई होईल. 1100 कोटी रुपयांची टेंडर आम्ही रिटर्न पाठवली ना, आम्ही काय स्टँडिंग करायला बसलेलो नाही आहोत तिथे. बरं गणेशजी, त्यासाठी बसलेलो नाही आहोत. त्यामुळे ही टीका करत असताना ही मुंबई या गेल्या 3 दिवसामध्ये ना कुठे थांबली. बीएसटीची सेवा 1-2 ठिकाणी थांबली असेल पण ती अविरत सुरू होती. रेल्वे सेवा, मी आज सुद्धा ट्रेनने आलेलो आहे चर्चगेट वरनं बोरिवलीला. मी जेव्हा तुमच्याकडे बसलोय स्टेशनच्या बाहेर मित्राच्या कार्यालयात आहे, ही सेवा 10 ते 15 मिनिटं उशिरा आहे. आजही वसई विरारमध्ये गेले 2 दिवस झालं पाणी तसंच तुंबून पडलेलं आहे. ना पाणी पुरवठा आहे ना वीज आहे. आणि मुंबईची तुलना गणेशजी, हा तुमचा अनुभव आहे. आपण सर्वसामान्य मुंबईकर रोज ट्रेन असेल, मेट्रो असेल, रिक्षा यानं प्रवास करतो ना. गणेशजी, मला तुमचा मुद्दा लक्षात आला. वेळेची कमतरता आहे, त्यामुळे दोन्ही मान्यवरांना एकच कॉमन प्रश्न मला विचारायचा आहे की ज्या प्रकारच्या मुंबईकरांना सध्या सुविधा मिळतात, रोज ज्या प्रकारच्या बातम्या ऐकायला मिळतात, किंवा जसं वॉटर लॉगिंग होतं, रोज त्यांना जाऊन लेटमार्कचा सामना करावा लागतो, कुठेतरी अपघात घडतो आणि एखाद्या मुंबईकराला त्या ठिकाणी जीव गमवावा लागतो, अशा वेळेला धन्यवाद BMC की धन्यवाद प्रशासकीय अधिकारी, कुणाच्या बाजूने तुम्ही उत्तर देणार आहात, कुणाला धन्यवाद म्हणणार आहात? गणेशजी, अगदी थोडक्यात तुमच्यापासून मग अखिलजींकडेही मला जायचंय. दोघांसाठी कॉमन प्रश्न आहे. बघा, ही मुंबई बदलते. काही चुका प्रशासनाकडून झालेल्या आहेत. होय, सत्ताधारी म्हणून आमची जबाबदारी आहे. ठीक, त्यापासून लांब पडणार नाही आणि दुसऱ्यावर ढकलण्याचं आमच्या रक्तात नाहीये. बर, हे बघा असं आहे की काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे, पण मला याची जाणीव आहे
की गेली अनेक वर्ष जे काही साचलेलं आहे ते काही एवढं लवकर जाणार नाही. त्यामुळे ज्या काही कमतरता दिसत आहेत त्या दूर करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय. बरं. आम्ही दिवसभर रस्त्यावर आहोत. कॅमेरा महापौरांकडे असेल, आम्ही दिवसभर गेले 4 दिवस आम्ही रस्त्यात फिरतोय. दहिसर नदीला बुडणारा माणूस वाचवताना आम्ही धावलो. ते कोणी कॅमेऱ्यात नाही दाखवलं, माझी अपेक्षा पण नाही. बरं. त्यासाठी आम्ही काम नाही करत आहोत. पण होय, बऱ्याच गोष्टी आता मेट्रोच्या बाबतीत टीका करताना झाली ना, पण गेल्या 3 दिवसामध्ये अविरतपणे काय चालू आहे तर मेट्रो चालू आहे. याचं श्रेय कोणाला देणार आहात तुम्ही? मग असं आहे की मुंबई तुम्हा आम्हा सगळ्यांची आहे. ही मुंबई बदलता येऊ शकते का? तो होय बदलू शकतो, त्याला वेळ जाईल. आणि प्रशासन म्हणून ज्या काही चुका होत आहेत त्यावर बदलाची पूर्ण प्रक्रिया आम्ही करू, कारण आम्हाला सत्तेत बसवलंय. पण होय, हेही चिंता खरं आहे की प्रशासन निर्ढावलेलं आहे. काही अधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे या प्रशासनात हे प्रसंग घडतायत आणि त्यावर आमचं बारीक लक्ष आहे. ज्यांना निलंबित करायचंय त्यांना आम्ही बेधडकपणे केलं. बरं, म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांना हे धन्यवाद जावे एवढी अपेक्षा गणेशजी तुमच्या बोलण्यातून लक्षात येते. अखिलजी, थोडक्यात. काही अधिकाऱ्यांनी खरंच चांगलं काम केलंय, म्हणजे त्यांचे श्रेय आम्ही नाही घेणार. काही जण करतायत, काही जण ज्या चुकीच्या पद्धतीनं करतायत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करावी एवढी मुंबईकर म्हणून आमची अपेक्षा आहे. अखिलजी. ठीक आहे, आता ते बरंच काय बोलले, मी काय मध्ये बोललो नाही. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात फेकाफेकी केली, इतक्या मोठ्या प्रमाणात केली की ते पावसाला पण लाजवेल. आता काय झालं, ते गणकर साहेब असं म्हणाले की पाऊस इतका पडला की त्याच्यामुळे सगळं घडतंय आणि इतक्या वर्षाचं जे काय बॅकलॉग आहे त्याच्यामुळे पडतंय. आता ते काय ते गटर मॅन्युअल उघडं होतं, आता त्याला काय टेक्नॉलॉजिकल शब्द ते अजून चेंबर विंबर जे काय ते उघडं होतं, ज्याच्यामुळे त्या माणसाचा जीव गेला. आता ते काय आमच्या काळापासून उघडं आहे का? तर पहिलं तर त्यांनी हे खोटं बोला, पण चला थांबवावं. दुसरी गोष्ट, हे जे काय वृक्ष पडतायत आपल्या चॅनलच्या माध्यमातून कृपया त्यांना व्हिज्युअल जर दाखवलं तर माझी विनंती आहे तुम्हाला हात जोडून की त्या मुळांना सिमेंट आणि कॉन्क्रिटीकरण होतं की नव्हतं, जे झाडं पडतायत ती, आणि जंगलात कुठेतरी झाडं पडतायत त्याचं हे उदाहरण इकडे देत आहेत की जंगलात झाडं पडतायत तर तिथे काय कॉन्क्रिटीकरण झालंय का? तिथे लोकांचा जीव जात नाहीये. इकडे लोकांचा जीव, इकडे मुंबईकर जनतेला कळत नाहीये की जीव मुठीत धरून वर पाहत जायचंय झाड कोसळ्या रंगावर की खाली बघायचं मॅन्युअल उघडे का, अशा विवंचनेत मुंबईकर आहे. ह्याच्याबद्दल आपण काय करणार आहोत ह्याच्याबद्दल काहीच तुमचे त्यांनी धन्यवाद सांगितलेलं कुणासाठी नाही. आहेत मग अखिल? माझे धन्यवाद 100%. धन्यवाद हे ना जाब विचारायची वेळ आहे. धन्यवाद वगैरे कसलं द्यायचंय? हे ना रस्त्यात हे ना जाब विचारलं पाहिजे. आपल्याला जर लक्षात असेल, आता हे म्हणाले की नाले सफाई हे काय बॅकलॉग आहे. अहो पण तुमचेच नेते ना, 2 सुपर कॉन्स्टिट्युशनल मेयर आणि एक जे बसवलेले मेयर आहेत रीलबाज, हेच म्हणत होते ना की बाबा सगळी नालेसफाई झालेली आहे, या वर्षी बघा कसं पाणी तुंबणार नाही. आम्ही थोडी बोललो होतो, आम्ही थोडी माईक घुसवलं तुमच्यात का, आम्ही थोडी तुमच्यामध्ये चिप टाकलेलं की असं बोला म्हणून. हे तुम्हीच बोलला ना. मग तेव्हा तुम्हाला माहित नव्हतं का? आता स्वतःचं अपयश हे दुसऱ्यांवर झाकण्याचं जे काय तुम्ही टाकण्याचा प्रयत्न करत आहात ना. बरोबर बोलले गणकर साहेब, मी त्यांच्या एक गोष्टीचे सहमत आहे की पाऊस खूप पडला नाही, पण पाऊस निश्चित इतका पडला की यांचा भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला. बरोबर आहे, भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झालेला आहे का? प्रशासकीय अधिकारी योग्य काम करतायत का? महापौर, उपमहापौर किंवा विरोधी पक्षनेते या सगळ्यांचं लक्ष आहे का? मात्र एक गोष्ट खरी की मुंबईकरांना तर या गोष्टींची सवय झालेली आहे, मात्र याची सवय होऊ देऊ नका एवढंच आवाहन करत धन्यवाद BMC एवढं म्हणतच या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. दोन्ही मान्यवर आलात, आमच्याबरोबर चर्चा केलीत, त्यासाठी आपले धन्यवाद. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी.